प्लेयर पाठवून द्या. या पुणे प्रीमियर लीग ऐतिहासिक स्पर्धा आणि त्या इतिहासाचा इथे मात्र शुभारंभ आपण पाहिला. अगदी अप्रतिम आयोजन, नियोजन, उद्घाटन समारंभ अगदी जोरदार पाहिला. फायनलच्या दिवशी अगदी प्रेक्षकांची उत्तुंग गर्दी देखील आपण पाहतोय. फक्त सर्वांना एक विनंती करेल, मॅच सुरू होण्या अगोदर एक छोटीशी आपण घोषणा देऊ आणि त्यानंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. सर्वांचा आवाज जर आला तर मैदान मात्र गजबजून उठेल. सर्वांना मात्र या स्पर्धेला जे सहकार्य केलं ते मात्र पाहायला मिळेल. नमो पार्वती पते हर 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 हर. धन्यवाद. आणि आता फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज असेल अभि पळसकर, नॉन स्ट्राईकला अनिकेत काटे, गोलंदाजी मार्कवर राकेश पवार. मला वाटतं राकेश पवार 2 ते 3 विकेट दूर आहे उत्कृष्ट गोलंदाजापासून. म्हणजे राकेश इथे विकेट घेण्याचा प्रयत्न करेल तर अभि या मॅच मध्ये जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू हवाई हल्ला, शिवछत्रपतींचा छावा. पहिला चेंडूवरती 6 धावा. आला की थोडंसं थांबा. पहिला चेंडू ती अभि पळसकरचा षटकार आपण पाहिला. सुरुवात मात्र चांगली झाली. राकेश पवारला मात्र आसमान दाखवलं पहिला चेंडूवरती. राकेश परत एकदा गोलंदाजी मार्कवर, परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत फटका षटकार. पारितोषिक घेत आहे तेजस पांढरकर यांच्याकडनं. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. पण इथे अभि पळसकर 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र खेळले गेले. प्रतीक दादा, गणेश दादा संघामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. पण अगदी ही लढत पाहिली तर 2 कट्टर प्रतिस्पर्धी जरी असले तर एका टीम मध्ये खेळणारे अनेक खेळाडू आहेत जे आज पुणे प्रीमियर लीग मध्ये एकमेकाच्या आमने सामने आहेत. अगदी संघ मालकांना देखील प्रश्न पडला असेल सपोर्ट करायचा कुणाला. परत एकदा अभि. इथे मात्र अभिचा हा चेंडू मात्र हवेत होता. इथे तेजराज प्रयत्न केला पण झेल होऊ शकला नाही. एस्टांच्या मागे तेजराजला आपण पाहतोय. व्यासपीठावर अगदी डगआउट मधनं संदेश कदम आनंद घेत आहेत. संदेश विचार करत असतील आज सपोर्ट करायचा कुणाला, तेजराजला करायचा की अभिला सपोर्ट करायचा. मनोजी गावडे यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय मनोजी गावडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं व्हायचंय. फायनलचा थरार आपण पाहतोय. अभिच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय अभि पळसकरचा धमाका मैदानामध्ये सुरू झालाय. काही खेळाडूंना स्पर्धेमध्ये अगदी यश नाही आलं, काही खेळाडूंना निराशा पदरी पडली. पण अभि एकमेव खेळाडू आहे या स्पर्धेने अभिवरती खूप प्रेम केलंय. पुन्हा एकदा फ्लॅट एट षटकार, 6 धावा.
जोरदार होता. अभिची मात्र ला जॉब बॅटिंग आपण पाहतोय. 22 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत बनवले जातात. अजून एक चेंडू शिल्लक. राकेश पवारचा हा चेंडू मात्र रन मिळणार नाही. डॉट बॉल. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतीकदादा गणेशदादा संघाच्या धावा होत आहेत त्या 22 धावा. आरडी वॉरियर्स अगदी या धावा कमी खर्च करण्याचा प्रयत्न मात्र करेल आणि इथे मात्र धावा बऱ्याचशा पहिल्याच ओव्हरमध्ये राकेश पवारच्या खर्च झाल्या. अभि पळसकरची मात्र एक लास्ट जॉब बॅटिंग आपण पाहिली कन्सिस्टंटली सगळ्या मॅच मध्ये. जर एखादा खेळाडू कोण लढला असेल, अप्रतिम बॅटिंग अगदी पाहिली असेल, तर तो म्हणजे अभि पळसकर. प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टंटली अभिने धावा जमवल्या. चला मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. आरडी वॉरियर्स चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय लेजंड खेळाडू विवेक बामणे सर, त्याचबरोबर निखिल जाधव सर, जमीर सर यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्याचबरोबर अमित पळसकर, त्याचबरोबर आमचे ऋतुराज दादा, सनी बुर्टे, विकी चौधरी सर, त्याचबरोबर प्रमोदजी कुडले आणि निखिल आरडे सर, त्याचबरोबर विवेकजी बामणे यांना, नंदकुमार यांना देखील आपण पाहतोय. या सर्व लेजंड खेळाडूंचं मात्र कौतुक करावं लागेल की आज त्यांनी अगदी वेळ दिला आणि प्रत्येक लेजंड खेळाडू हाफिज क्रिकेटसाठी मात्र नेहमीच पुढे सरसावतात, मार्गदर्शन करतात आणि अनेक स्पर्धेमध्ये आयोजनाचं काम देखील करतात. या सर्व लेजंड खेळाडूंचं मात्र पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस हा मुबीनचा हा चेंडू मात्र सुरेख होता. विकेट किपरला चकवा देत चेंडू मागे निघून गेला. रन मिळणार नाही. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल. मुबीनची मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. हिंजवडी माळुंगी परिसरातील हा खेळाडू पण आज पुण्यामध्ये येऊन धायरीकरांची मन मात्र जिंकण्याचं काम आज मोबिन पठाणने केलंय. अप्रतिम गोलंदाजी मोबिन पठाणने या स्पर्धेमध्ये केली. इथे देखील एक चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मोबिन पठाणचे आपण निर्धाव पाहिले. या स्पर्धेसाठी आयोजन कमिटीमध्ये असलेल्या सर्व आयोजकांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. यावेळेस फटका जोरदार होता. अनिकेत काटेच्या बॅटमधनं चेंडूला दाखवली सीमारेषा. षटकार. तिसऱ्या चेंडूवरती आलेला खणखणीत षटकार आपण पाहिला. जबरदस्त फटकेबाजी इथे आज आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळ. नो बॉल. इथे पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होतीये. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आयोजनामध्ये भाग घेतला ते आमचे रोहितजी लायगुडे, साहिलजी चाकणकर, शुभम रायकर, स्वराज पोकळे, विशाल पोकळे, कानिफ कुंभार, अमित जंगम, शिवराज भरले यांचं मात्र मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष सहकार्य देणारे आमचे निलेश भाऊ गिरमे, सर्व बक्षीस सौजन्य त्यांच्याकडून आले. ग्राउंड सौजन्य देणारे आमचे राहुल शेठ बांदल यांचं देखील मनापासून धन्यवाद. हा चेंडू परत एकदा जमिनीत समांतर खेळा. राकेश पवार फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचला. अगदी आता आपण पाहतोय धाव घेतली जाते ती एक सिंगल धाव. अगदी या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आरडी वॉरियर्स सर्वांना आश्चर्याचे धक्के देत फायनल मध्ये पोहोचलेला हा संघ आपण पाहतोय. अगदी आजच्या दिवसामध्ये त्यांनी छान अगदी या मोठमोठ्या संघांना मात्र त्यांनी पराभूत करत इथपर्यंत फायनलचा एक मोठा प्रवास त्यांनी मात्र पूर्ण केला. एक चांगला खेळ आज आरडी वॉरियर्स या संघाचा आपण पाहिला. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. 31 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 31 रन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. त्याचबरोबर आमचे शिवराज दादा चव्हाण यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांचे संघ देखील या स्पर्धेमध्ये होता आणि ते क्लीन बोल्ड फलंदाज मात्र इथे त्रिफाळा बाद झालाय. विकेट मिळाली येथे फलंदाज बाद.
30 धावांवरती पहिली विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला. शिवराज दादांबद्दल बोलत होतो आपण. शिवराज दादाचा संघ या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेला. अनेक संघ मालक म्हटले असतील माझी टीम नाहीये, मी मैदानात येणार नाही, पण शिवराज दादा नित्य नेमाने रोज मैदानामध्ये येत होते आणि स्पर्धेची शोभा वाढवते. अगदी DSK मध्ये शिरताना त्यांचा बॅनर तुम्ही पाहिला ना, तिथूनच कळतं इथे पुणे प्रीमियर लीगची स्पर्धा सुरू झाली. इथून पुढे तुम्हाला शिस्त पाळावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा, 31 रन. रिजवान गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. रिजवान एक चांगला खेळ आतापर्यंत RD वॉरियर्सचा आपण पाहिला. आज भगवी जर्सी परिधान करून हा संघ मैदानामध्ये उतरलाय. अगदी या रंगामध्येच ताकद आहे. नेहमी आपण म्हणतो या भगव्यामध्ये काय आहे, या भगव्यामध्ये आग आहे, या भगव्यामध्ये त्याग आहे, या भगव्यामध्ये गद्दारांच्या नरटीचा घोट घेणारा छत्रपती शिवरायांसारखा वाघ आहे. आणि हाच भगवा कलर परिधान करून आज RD वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये कोणत्या प्रकारे खेळले पाहावं लागेल. शुभमजी रायकर यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. सिद्धार्थ बांदलने सलग 3 षटकार मारले. शुभमजी रायकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. आज पारितोषिकांचा वर्षा होईल. आज बक्षिसांची उधळण केली जाईल. या खेळाडूंना बक्षिसाची थाप दिली जाईल. सिद्धार्थ बांदलसाठी पहिला चेंडू कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका. क्षेत्ररक्षकाची धावपळ. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. अभिच्या बॅटमधनं आलेला एक सुंदर फटका आपण पाहिला. चौकार. अभि आज मैदानामध्ये कन्सिस्टंटली अभिने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आणि आज देखील तो त्याच पद्धतीने मैदानामध्ये लढतोय. अभि जेव्हा जेव्हा बॅट फिरवते तेव्हा तेव्हा चौकार षटकार येतात. अगदी एखाद्याचा खेळाडूचा दिवस चांगला असेल तो जिथे बॅट फिरवेल तिथे चेंडूचा टप्पा पडतो. तशीच गत झाली. अभि जशी बॅट फिरवेल तशा धावा बरसतायत. हा चेंडू शरीर भेदक मारा रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक सिंगल धाव इथे पूर्ण होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल धाव. एक बाईच्या स्वरूपात ह्या धावा मात्र धावफलकावरती ऍड होत आहेत. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 36 रन. यावेळेस हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चा एक लाजवाब फटका सिद्धार्थ बांदलच्या बॅटमधनं आपण पाहिला. षटकार. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 42 धावा. रिजवान वरती सिद्धार्थने चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस रिजवानने अचूक ओळखलं. एक चांगला चेंडू तिथे हाताळला. धाव मात्र इथे कोणती मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. सिद्धार्थ बांदल मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. 42 धावा आता टीमच्या पूर्ण होतात. एक चांगली इनिंग सिद्धार्थला आज खेळावी लागेल. पण एकदा हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळलाय. जमिनी समांतर फटका. शरद पारगे तिथे चूक होणार नाही. एक स्ट्रॉंग आर्म असलेला स्ट्रॉंग हँड असलेला खेळाडू शरद पारगे. चांगला थ्रो. फक्त एक सिंगल धाव. अभि पळसकर याने देखील 3 षटकार मारले. शुभमजी रायकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. अगदी आज बक्षिसांची उधळण आपण पाहते. हप्पीच 6 सिक्स मारले तर 20,000 रुपये. सलग 6 षटकार मारले तर 20,000 रुपये. आज पारितोषिकांची उधळण आपण पाहतोय. पारितोषिकांची देवाण आपण पाहतोय. इथे पारितोषिकांचा पाऊस मैदानामध्ये सर्व खेळाडूंवरती पडेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 44 धावा धावफलकावरती. अप्रतिम आयोजन नियोजन आणि या आयोजन नियोजनामध्ये अगदी इथे मात्र एक नेत्रदीपक कामगिरी सर्व आयोजकांची आपण पाहिली. हप्पीच क्रिकेटच्या सर्व खेळाडूंसाठी उभा केलेलं फार मोठं व्यासपीठ आणि ते अभि पळसकरच्या बॅट मधून हा आला शेवटच्या चेंडूवरती खणखणीत षटकार.
ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. धनंजयने जर विकेट हॅट्रिक घेतली तर शुभम रायकर याच्याकडनं 10,000 रुपये, म्हणजे सलग 3 षटकार मारले तरी 10,000, सलग 3 विकेट धनंजयने घेतल्या तरी 10,000. आज अगदी बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतोय. सिद्धार्थ बांदल यावेळेस मात्र हा चेंडू जमिनी समांतर फटका खेळला. राकेश पवार फार दूरवरनं धावत आला, चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. बापूशेठ रायकर यांच्याकडनं देखील पारितोषिक, सलग 4 षटकार 4,000 रुपये. क्या बात आहे. इथे फक्त आता मला वाटतं समालोचन सोडून फक्त बक्षीसच पुकारावे लागतील इतकी पारितोषिक इथे मात्र लावले जात आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात देखील घ्यावे आणि स्वतः देखील सामाजिक बांधिलकी समजून या स्पर्धेसाठी नक्कीच पारितोषिक बहाल करावे. वाईट साठी मात्र इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया रिव्ह्यू काय येतोय. फायनलचा थरार आपण पाहतोय. प्रतीकदादा गणेशदादा 11 विरुद्ध RD वॉरियर्स. एका बाजूने संगमालक आपण पाहतोय संदेश कदम, गणेश भाऊ जाधव, तर दुसऱ्या बाजूने रवींद्र भाऊ धंगेकर आपले लाडके आमदार, त्याचबरोबर योगेशजी चव्हाण यांच्या मालकीचे 2 संघ आता मैदानामध्ये उतरत आहेत आणि यांच्यामध्ये फायनलचा थरार. फायनलचा थरार व्हाईट बॉल साठी मात्र तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली जाते. निर्णय मात्र पेंडिंग असेल. कचऱ्याची घंटा आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवला, त्यामुळे थोडंसं थांबवेल मी तुम्हाला, नंतर वाचवण्याची संधी मिळेलच. निर्णय मात्र फार महत्त्वाचा असेल. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असेल. आयुष्यामध्ये प्रत्येक श्वासाला, क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला आणि राजकारणामध्ये प्रत्येक मताला फार मोठी किंमत असते. तीच किंमत आता ह्या चेंडूला देखील असेल. निर्णय मात्र पंच कळवतात. पंच मात्र निर्णय मात्र कळवतील. महत्वाचा निर्णय असेल आणि फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी इथे मात्र आली आणि इथे डॉट बॉल. धनंजय कांबळेची मात्र एक चांगली सुरुवात, एक सिंगल धाव धनंजयने खर्च केली आणि पुढच्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. क्रिकेटचा महासंग्राम जिल्ह्यातील ऐतिहासिक स्पर्धेला आपण साक्षीदार होतोय. अभि पळसकरचा फटका बसला, चेंडू हवेत, शरद पारगे वाह काय झेल टिपला, 2 झेलचा चपळ चित्ता धावत आला, भक्ष्यावरती त्याने जम घेतली आणि झेल टिपला. शरद पारगे टिपलेला सुंदर झेल, अभि पळसकर बाद. ते 10 खेळाडू धावत आले असते तरी झेल होणं अवघड होतं. इथे फक्त एकच खेळाडू होता या मैदानामध्ये असलेला, तोच हा झेल टिपू शकतो, तो म्हणजे शरद पारगे. शरद पारगेने टिपलेला अफलातून झेल आणि ते अभि पळसकर बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट. अगदी हा झेल अजून थोडा पुढे असताना तरी देखील शरद पारगेने तो झेल टिपला असता. भलं तिथे सूर का मारावा लागला असता तरी शरद पारगेने टिपला असता, पण त्याने अगदी अवघड झेल सोप्पा करून मात्र टिपला. अफलातून झेल इथे मात्र टिपला. प्रेक्षकांना सांगावंच लागलं नाही की टाळ्या वाजवा, अगदी प्रतिस्पर्धी टीमने देखील टाळ्या वाजवल्या. इतका सुंदर झेल शरदने टिपला होता. 51 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3.3 चेंडूचा खेळ, वतन पाठक फटका फसलाय. इथे आणखी एक फलंदाज बॅक, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. हॅलो 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 हॅलो, धन्यवाद डीजे.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल धनंजय. 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर विकेट आली तर शुभमजी रायकर यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. बाप्पू रायकर यांच्याकडनं जर देखील पारितोषिक. हे विकेट जर घेतली 1,111 रुपये म्हणजे जवळपास 11,111 रुपयाचं पारितोषिक धनंजयच्या या विकेटवरती लागले गेले. 11,000 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी लागलं गेलंय. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आणि त्याच नियोजनामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा. इथे अपील 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 आणि त्याचबरोबर पंचांचं बोट आकाशाकडे आणि ते विकेट हॅट्रिक पूर्ण होईल. धनंजय कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 11,111 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धनंजय कांबळेला स्कॅनर नाही, मला वाटतं टेम्पोच घेऊन यावं लागेल बक्षीस घ्यायला, कारण 11,111 रुपयाचं पारितोषिक धनंजयने मिळवलंय. या ठिकाणी आपण पाहतोय आरडी वॉरियर्स हा संघ पाहिला तर एकही दिवस प्रॅक्टिसला मात्र कुठे एकत्र आला नाही, पण ज्यावेळेस टीम एकत्र आली त्यावेळेस त्यांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. धनंजयचा हा चेंडू मात्र खराब होता, खराब चेंडू, नो बॉल. आव्हान तर धावसंख्येमध्ये वाढ, अतिरिक्त धावेमध्ये वाढ होतीये. अगदी इथे पाहिलं तर 3 चेंडू होती, 3 विकेट घेतल्यानंतर धनंजय मात्र खराब चेंडू टाकलाय. काहीतरी पाठीची दुखापत त्याला सतवते, पण आज त्या दुखापतीला म्हणावं लागेल थोडा वेळ थांब, कारण मला फायनलची मॅच जिंकायची आहे, फायनलची मॅच खेळायची आहे, फायनलमध्ये धमाका करायचा आहे, त्यामुळे त्याला ते दुःख थांबवावं लागेल. परत एकदा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन वळण घेतलं, अतिरिक्त वळण घेतलं आणि इथे मात्र हा चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेने वाढ. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी फार लाख मोलाचं सौजन्य आपल्याकडनं आपल्याला ज्यांच्याकडनं लाभलं, आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय रविभाऊ दंगेकर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये रविभाऊ दंगेकर यांचं शुभ आगमन होतं. एकदा जोरदार टाळीने स्वागत करूया रविभाऊ दंगेकर. त्यांच्या मालकीचा संघ देखील आज फायनल मध्ये पोहोचलाय आणि चमकदार कामगिरी आपण पाहतोय. आरडी वॉरियर्स संघाचे संघमालक सन्माननीय रविभाऊ दंगेकर, आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय रविभाऊ दंगेकर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक धाव त्या 53 धाव, 53 रन. एका बाजूने प्रतीक दादा गणेश दादा 11 हा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने आरडी वॉरियर्स हा संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक असतील. आरडी वॉरियर किती धावांमध्ये हा धावफलक थांबवण्याचा प्रयत्न करतील. तेजराज देशमुख गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तेजराज देशमुख, तर रविभाऊ दंगेकर आज मैदानामध्ये फायनलच्या मॅच साठी आलेत. आरडी वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये असताना आपण पाहतोय रविभाऊंच्या संघ मालकीमध्ये हा संघ मैदानामध्ये नेतृत्वामध्ये मैदानामध्ये उतरला. पण खरं तर रविभाऊंशी त्याशी बोलताना देखील त्यांनी सांगितलं होतं की पुण्यातल्या या 16 संघांमधले कोणती टीम जिंकू द्या, ती टीम माझीच असेल. अगदी रविभाऊंचा संघ जरी फायनल मध्ये आला असेल तर पुण्याच्या प्रत्येक टीमवरती, प्रत्येक खेळाडूवरती नितांत प्रेम करणारे रविभाऊ आज मैदानामध्ये आहेत. त्यांचं स्वागत. आणि ते फलंदाज मात्र धावबाद शुभम रायकर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येतोय. तेजराज देशमुखने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. या अगोदर आपण पाहिलं तर आरडी वॉरियर्सचा कर्णधार धनंजय कांबळेने मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बॅक टू बॅक बाद केले. सुरुवात मात्र चांगली झाली होती प्रतीकदादा गणेश दादाची, नंतर मात्र धनंजयने अगदी फर्निचर तोडलं आणि ते तोडफोड करत 3 विकेट मिळवल्या. सिद्धार्थ बांदल अजून देखील मैदानामध्ये धाव जमवण्याचा प्रयत्न, इथे थ्रो चुकला आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. दुहेरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
आणि धाव फलकावरती वाढ होईल. धावा जमा होत आहेत त्या अब तक 56 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत बनवले जात आहेत. क्रिकेटचा धगधगदा थरार आपण पाहतोय. सिद्धार्थ बांदल इथे घडतंय काय हिट विकेटचा शिकार सिद्धार्थ बांदल बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय माऊली शेठ यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय माऊली शेठ चव्हाण यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी माऊली चव्हाण यांना विनंती करेल की आपण व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. इथे अगदी पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर विनायक मैदानामध्ये आलाय. विनायक आणि ओमकार यादव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही नवीन फलंदाज. या 3 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील, अन्यथा आरडी वॉरियर एकतर्फी सामना घेऊन जातील. कमीत कमी 60-65 प्लस धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. फायनलचा थरार मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन, पुणे प्रीमियर लीगचा थरार. रोहित लायगुडे, स्वराज पायगुडे आणि संपूर्ण आयोजकांचं अप्रतिम आयोजन नियोजन. बाप्पू शेठ रायकर यांच्याकडनं 5,000 रुपये, शुभम रायकर यांच्याकडनं 10,000 रुपये हॅट्रिक साठी असतील. पण इथे हा चेंडू अगदी पाहिला तर निर्धाव डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आणि एक पाहूया 56 धावांच्या वर हा धावफलक पुढे सरकतोय का. तेजराज देशमुख आज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. प्रतीकदादा कदम संघासाठी नित्य नेमाने खेळ खेळणारा संदेश दादा आता या गोलंदाजीवरती शाबासकी देणार की नाराज होणार. यावेळेस फटका जोरदार हवाई हल्ला, मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा, षटकार 6 धावा. दंगेकर त्याचबरोबर प्रणवजी वाळके यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष स्वागत. परत एकदा हवाई हल्ला, शेवटचे 2 चेंडू. राऊडी राठोड, अभि राठोडच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये अगदी पाहिलं तर प्रतीकदादा संघाने 68 धाव बनवल्या विजयासाठी. 69 धावांचं टार्गेट. हॅलो 68 धावा या धावफलकावरती बनवले गेल्या. 69 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केले गेले. आरडी वॉरियर्स ज्यासाठी 69 धावांचं टार्गेट मात्र आता पूर्ण करावं लागेल. क्रिकेटचा एक भव्य दिवस सोहळा आपण पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. ऐतिहासिक स्पर्धा, हप्पीच्या इतिहासामधील सर्वात मोठी स्पर्धा ही स्पर्धा आपण पाहतोय. आज फायनलचा दिवस. गेले 6 दिवस या स्पर्धेचा आपण एक धगधगता थरार पाहिला. आणि या स्पर्धेमध्ये शैलेश निवगणे सर असतील, मी विनोद चोरगे असतील, आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी, समालोचन करण्याची संधी आयोजक रोहितदादा लायगुडे संपूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या टीमने ही संधी दिली. त्याबद्दल या सर्व आयोजकांचं मनापासून मी धन्यवाद देईल. आणि पुढच्या समालोचनासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल पुण्याचा गोड आवाज. क्रिकेट की दुनिया की बात ही है न्यारी, फिर से एक बार सुनेंगे शैलेश निवगणे की जुबानी.
धन्यवाद डीजे. हॅलो, चला आपण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. आपण लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत, परंतु दुसरा डाव सुरू होण्या अगोदर ती काही पारितोषिक मी इथे त्याचा नामोल्लेख करेल. बाप्पू रायकर यांच्याकडून लागोपाठच्या 4 षटकारांसाठी 10,000 रुपये कॅश प्राइज इथे दिलं जाईल. आणि त्याचबरोबर जर या ऑन साइडला म्हणजे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे पत्र्याचं शेड आहे त्या शेड वरती जर का लागोपाठचे 3 षटकार आले तर शुभम रायकर यांच्याकडून 25,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि हे कॅशच दिलं जाईल, नो गुगल पे, नो फोन पे. या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत येते. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. लेट्स प्ले. पंचांचा इशारा इथे येईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावेंची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. मेगा फायनल. कोण जिंकणार, कोण होणार पहिल्या पलवाचा मानकरी. पहिला चेंडू, पहिला चेंडू ऑन साइडला. वाह, क्षेत्ररक्षण लाजवाब. संघासाठी जवळपास इथे काय घडेल दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये तिसऱ्या पंचांकडे इथे कॉल करण्यात येतो. परंतु क्षेत्ररक्षकाचं जर क्षेत्ररक्षण आवडलंच असेल, एकदा जोरदार टाळ्या. काय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, लाजवाब. दंगेकर साहेबांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. चला, इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे बॅटर बाद नसेल, नॉट आउट. आताच्या 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ. इथे मात्र हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. पहिला बॅटर त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद, धन्यवाद. खऱ्या अर्थाने राडा करण्याचे काम तर डीजे मास्टर करतात आणि तेच मुळात ऐकत नाहीयेत. ते गाणं ऍक्च्युली डेडिकेट त्यांच्यासाठी आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. तेजराज इथे बॅक टू द पॅव्हेलियन. जर गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली तर 2,000 रुपयांचं पारितोषिक आकाश धोत्रे यांच्याकडून ते प्रदान करण्यात येईल. कॅश प्राइज असेल. गोलंदाज इथे मात्र चांगली सुरुवात करतायत. विनायक विघ्नहर्ता, चांगली गोलंदाजी. इथे देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आरके देखील इथे होतील बाद. दुसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. वाजवा. धन्यवाद. आता इथे पारितोषिक अजून थोडंसं वाढलंय. आपण हॅट्रिक विकेटसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आकाश धोत्रे यांच्याकडून ते प्रदान करण्यात येणार होतं. तिथे थोडीशी वाढ होते, आता 3,000 होतील. जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर ते 3,000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. बघा काय पारितोषिकांचा वर्षाव होतोय. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि मान्यवर देखील त्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना मोटिवेट करतायत, प्रोत्साहन देत आहेत. थोडंसं स्पीडअप करा, वातावरण थोडंसं बदलत चाललंय.
काय मॅचला इथे रंगत आली आहे. हे प्रेशर आहे, हे प्रेशर बॅटरला इथे पेलवत नाही आहे. इथे देखील ऑन साइडला हळवार पद्धतीने टाकलेला चेंडू ढकलून दिलाय, शॉट मिड विकेट मध्ये. त्या दरम्यान आलेली कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स केलाय, डीप एजच्या कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषा पार, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, फक्त आणि फक्त ठोकणार. चौकार. प्राप्त केली तर गोलंदाजासाठी आकाश धोत्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला गणेश भक्त सचिनअण्णा चव्हाण यांच्याकडून 3300 रुपयांचं पारितोषिक. परंतु बॉल जाईल इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, येईल षटकार. 6 धावेंसाठी. लागोपाठचे जर 3 चेंडू पत्र्यावरती जर आवाज आला तर 25,000 रुपयांचं पारितोषिक शुभम रायकर यांच्याकडून दिलं जाईल. एक आलाय, आता प्रसन्न यांना बॅक टू बॅक 2 मारावे लागतील. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय यस इथे कॉल करण्यात आलाय. संगनायक मैदानाच्या आतमध्ये आहेत, कॉल अगदी योग्य आहे. 2 बॅटर बाद झालेत, परंतु ही जोडी फार महत्वाची आहे. एका बाजूने प्रसन्न फिंच तर दुसऱ्या बाजूने संघाचा संगनायक धनंजय कांबळे. शुभम रायकर यांच्याकडून अजून एक पारितोषिक आहे. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 20,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी इथे 20,000 रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात येईल. क्षेत्ररक्षणाची इथे जमाजमव केले. मला वाटतं टेन्शन खेळाडूंनाच येत असेल या प्राइजचं. हे प्राइज कोण घेणार याची उत्सुकता आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत उलटा पुलटा बॉलला खेळून काढलाय, सीमारेषा पार, येईल पुन्हा एकदा षटकार. 6 धावेंसाठी. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अल्टी पलटी आणि बॉलने देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेली कल्टी 6 धावेंसाठी. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 18. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी गणेश भक्त सचिनअण्णा चव्हाण यांच्याकडून 6,666 रुपयांचं पारितोषिक आहे. फक्त तुम्ही लिहून ठेवा. हा चेंडू देखील त्रिफळा उद्ध्वस्त. अजून एका विकेटचं पतन. धनंजय कांबळे बॅक 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 टू द पॅव्हिलियन. काय चेंडू इथे हाताळलाय, अप्रतिम, अविश्वसनीय, ड्रीम चेंडू इथे हाताळलाय. स्वप्नवत इथे पूर्ती करणारा चेंडू. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु आपली लाईन लेंथ, योग्य टप्पा आणि त्यावरती मात्र धनंजय कांबळे सारख्या एका मोठ्या बॅटरला इथे त्रिफळा बाद करण्यामध्ये मिळवलेलं यश. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली होती या अगोदर ती, परंतु इथे गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने इथे केली आहे. अनिकेत काटे इथे पण पाहतो. चला थोडंसं स्पीडअप, वातावरण बदलत चाललंय. ही जर मॅच इथे थांबली तर रिमॅच होणार नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार ती मॅच त्या संघाला जिंकली दिली जाईल. आता यासाठी वेळ मिळणार नाही. बक्षीस समारंभ आपण शेडमध्ये करू, पण मॅच लवकर कंप्लीट करा. रिझल्ट लागेल तेवढा चांगला आहे. धावसंख्या 18, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये निनाद. इथे देखील कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय, मैदानाला गुदगुल्या करत. बॉल जाईल सीमारेषा पार, येईल पुन्हा एकदा. 4 चौकार. या 4 धावेनंतर निनाद यांनी आपलं खातं तर उघडलंय. धावसंख्या होते ती 22 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गोलीगत बॉल चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निनाद यांचा करायचा नाद. अगदी आपण पाहिलं तर बॉल सीमारेषा पार, चौकार.
धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 26. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे प्रेशर आहे जे मैदानामध्ये आहे. दोन्ही टीम वरती प्रेशर आहे. वारंवार इथे सामना कलाटणी घेतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. त्या दरम्यान आलेली लेग बाय स्वरूपाची एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 27. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 19 चेंडू आणि 42 धावेंची गरज आहे. 19 बॉल 42 रन्स टू विन. 42 धावा इथे बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 41 धावेंची गरज. 18 बॉल 41. थोडंसं स्पीडअप करा. मी तुम्हाला मगातपासून त्याच गोष्टीची सूचना देतोय. वातावरण बदलायला वेळ लागत नाही आणि नैसर्गिक आपत्ती आली तर मात्र इथे आयोजन कमिटी काही एक करू शकणार नाही. बक्षीस समारंभ आपण इथे शेडमध्ये पूर्ण करू शकतो परंतु मॅच शेडमध्ये होणार नाही. आणि हा शेवटचा दिवस आहे. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत आणि आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे देखील सहकार्याची भावना तुम्ही ठेवायची आहे. 18 चेंडू निर्णायक. कोण ठरणार या स्पर्धेचा या पर्वाचा मानकरी. पहिला चेंडू इथे पंच कळवतील. मला वाटतं इथे शरीराचा वेध त्यामुळे इथे निर्धाव चेंडू असेल. सिद्धांत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. संघाचे संगनायक आहेत. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आलाय त्या त्या वेळेस अजून एक चेंडू इथे अप्रतिमरित्या हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. शेवटचे 15 चेंडू आणि 41 धावेंची गरज. कोण जिंकणार कोण पराभूत होणार याची चर्चा उत्कंठा इथे वाढत चालली आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे शॉर्ट फाईन वरती इथे ट्रॅव्हल होईल. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. फक्त 4 चेंडू मध्ये 1 धाव सिद्धांत यांनी खर्च केली आहे. धावसंख्या होते ती 29. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु संपर्क इथे मात्र यष्ट्यांशी होईल. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. समोर चित्र दिसतंय. वातावरण बदलत चाललंय. ढग थोडीशी वेगात यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी कळ काढली आहे. तुम्हाला खेळण्याची संधी दिली आहे. आता त्यांना जास्त वेळ थोपवता येणार नाही. तुम्हाला खेळत राहावं लागेल. शरद पारगे आल्या आल्या बॅट तर स्विंग केली आहे. पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. जमीन लगत दोन्ही हात समांतर. धावा अवांतर. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. समोरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय. पुन्हा एकदा षटकार 6 धावेंसाठी. छत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि 33 धावेंची गरज. चला स्पीडअप करा. वेळ लावू नका. आपल्याला विनंती आहे थोडस स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येतात. मॅच बॉल आलाय त्यामुळे मॅच बॉल लगेच द्या. चला हे षटक जर निर्धाव हाताळलं तर शुभम रायकर यांच्याकडून 20,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. प्राइज पण असंच लावलं जात आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गणेश तिथे तैनात आहेत. गणेश पायगुडे तिथे तैनात. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 11 चेंडू आणि 32 धावेंची गरज. 11-32. शरद पारगे मॅन फ्रॉम डोंजे ऑन फायर. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. पंच वाईट बॉलचा इशारा देतील. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 38. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
38 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 10 चेंडू आणि पुन्हा एकदा बिग हिट. बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. जरा इथे पारितोषिक सांगू द्या. शरद पारगे यांनी जर का 3 चेंडूमध्ये 3 हेलिकॉप्टर जर उडवले आणि ते सीमारेषेच्या पलीकडे गेले तर 25,000 रुपयांचं कॅश प्राइज. 50,000चं. हे भगवान ये क्या होई. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. हे पारितोषिक मात्र मिळू शकत नाहीये. शरद पारगे होतील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडूंवरती पारितोषिक लावली आहेत ना, ते पारितोषिक त्या खेळाडूला मिळालंच नाही. 6 मारायचे, 2 मारलेत, 3रा मारायचा आहे. प्राइज लावलं की लगेच तो आउट होतो. आज गणितच चुकीचं झालंय. ज्यांनी मारल्यानंतर दिलंय त्याच मान्यवरांचं प्राइज बरोबर पोहोचलंय, बाकीच्यांचं पोहोचलं नाही. खेळाडूंना मोटिवेट केलं जातं. मला वाटतं ते प्रेशर आहे. हे प्रेशर फार अवघड असतं. म्हणजे घरामध्ये प्रेशर कुकरची जशी शिट्टी वाजते ना, तशी इथे बॅटरची अथवा गोलंदाजाची शिट्टी वाजते. त्यापेक्षा अगदी वेगात. नवीन बॅटर आल्या पहिला चेंडू इथे बॅट तर वेगात फिरवली. यष्टीरक्षकाने यष्टीचीचा अपील केलाय. 3ऱ्या पंचांकडे इथे कॉल केला जाईल. 3रे पंच इथे आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. थोडंसं लवकर निर्णय आपल्यापर्यंत येईल. तुम्ही गोळा होऊ नका. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबा. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. tenniscricket.in ची टीम पुन्हा एकदा कार्यरत. 3ऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर इथे बाद नसेल. नॉट आउट. सेफ. थोडीशी घाई करा. सकाळपासून फक्त समालोचन करत असताना मी याच वाक्यावरती जास्त जोर दिलाय. थोडी घाई करा. त्याचा फायदा आत्ता झालाय. पहिली मॅच कंप्लीट करा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. गोलंदाजाचं चातुर्य. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. यस, पुन्हा एकदा 3रे पंच कार्यरत. हा रिव्ह्यू आहे ना, तो वापर करण्यात येतोय. स्वाभाविक आहे. 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, ज्यांच्या माध्यमातून इथे 3रे पंच कळवतात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस. इथे फेअर डिलिव्हरी. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रामुख्याने रवींद्र भाऊ दंगेकर देखील इथे उपस्थित आहेत. आणि त्यांची उपस्थिती इथे मात्र बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवलंय थेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या मैदानामध्ये आपण LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते यशजी बेलदारे आणि त्याचबरोबर ध्रुव कलाल या दोन्ही मान्यवरांचा देखील मी विशेष करून आभार व्यक्त करेल. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता जे नियोजन आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. दिवस रात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे, परंतु जे वातावरण बदलतं, जो अवकाळी पाऊस या स्पर्धेमध्ये विघ्न घालत होता, त्यामुळे ही स्पर्धा आपण डे मध्ये इथे कव्हर केली आणि हा अंतिम सोहळा, अंतिम मॅच मैदानामध्ये संपन्न होते. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. डू ऑर डाय. आता 3 षटकार. आता पारितोषिक लावू शकता. आता लावू शकता. 6 चेंडू आणि 19 धावा कोणासाठी असतील ते सांगता येणार नाही.
पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आतापर्यंत झाली नाही आणि आता बघायची असेल तर 18 धावा इथे व्हाव्या लागतील. हा हे षटक जर का निर्धाव गेलं तर 20,000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा शुभम रायकर. आता हे निर्धाव षटक जाईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे मोठं. इथे चेंडू पायावरती आदळलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी इथे केली आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. नुसतं बसून काही उपयोग नाही. टाळ्या वाजवलेल्या चांगल्या आहेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रसन्न इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. ची चर्चा वर्षभर केली जाते की फायनल कोणी मारली. जो 1 नंबरला असतो ना त्याचीच चर्चा होते की फायनल कोणी जिंकली. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची तेवढी चर्चा होत नाही. येस लागोपाठचे 3 षटकार मारले तर पुन्हा एकदा शुभम रायकर 20,000 रुपये कॅश प्राइज देतील. त्यांना द्यायचंय. तुम्ही घ्यायला फक्त हात पुढे करा. ते देणार आहेत. तुम्ही मारायची तयारी ठेवा. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला पारितोषिक इथे प्रदान करण्यात आली ते निलेश गिरमे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि स्वागत इथे गोलंदाजाने केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र इथे प्रतीक दादा गणेश दादा 11 या संघाने या मेगा फायनल वरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पाहूया ती पकड इथे घट्ट केली जाईल का. बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल चौकार 4 धावेंसाठी. एका चेंडू मध्ये 14 धावेंची गरज. प्रतीक दादा गणेश दादा 11 हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि विजय देखील इथे प्राप्त. थांबा 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 वाईड बॉल आहे त्यांना घ्या माग. यांना भारी उत्सुकता कोणाचं काय आणि कोणाचं काय नाही यांचं काय. निलेश भाऊ गिरमे आणि त्याचबरोबर निलेश भाऊ घारे यांचं देखील शुभागमन. अजूनही एक चेंडू 13 धावा. इथे मात्र आता जल्लोष.